वॉर्ड क्रमांक 7 मध्ये निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले. माजी महापौर संगीता खोत यांच्या वक्तव्याचा सर्वपक्षीय निषेध. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक 7 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वॉर्ड क्रमांक 7 मधील माजी महापौर संगीता खोत यांनी केलेल्या पावसात छत्र्या उगवतात तसेच उमेदवार उगवले आहेत या वक्तव्याविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित तीव्र निषेध नोंदवला. या वक्तव्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून लोकशाही प्रक्रियेचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला. निषेध आंदोलनावेळी बोलताना विविध पक्षांच्या उमेदवारांनी स्पष्ट केले की गेल्या 5 वर्षात जर नगरसेवकांनी प्रत्यक्ष विकास कामे केली असती तर आज जनतेला निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले नसते. समतानगर व 7 नंबर परिसरात पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा व स्वच्छतेसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप उपस्थित करण्यात आला. या निषेधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार विठ्ठल शिंगाडे, शिवसेनेचे महादेव हुलवान, डॉ. विक्रम कोळेकर, संजय पुजारी, गजानन सिद्धार्थ कोळेकर व प्रकाश साळुंके यांनी सहभाग घेतला. सर्वांनी एकमुखाने मत व्यक्त करत जनतेच्या प्रश्नांवर चर्चा व विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक व्हावी अशी मागणी केली. वॉर्ड क्रमांक 7 मध्ये आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. काल सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माजी महापौर सौ खोत या मॅडमनी या अपक्ष तसेच सर्व उमेदवाराबद्दल एक अवहेलना करणारं व खूप निषेधार्थ वक्तव्य केलेलं आहे. त्यांचं मत आहे की हे उमेदवार म्हणजे पावसाळ्यामध्ये उगवणाऱ्या छत्रीप्रमाणे आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या घरातला उमेदवार जो तुमचा बंटी आहे तो हे पावसाळ्या छत्रीप्रमाणे उमेदवारीमध्ये उतरलेला आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्ही सुद्धा मतदारसंघामध्ये पावसाळ्या छत्रीप्रमाणेच पावसाळ्यात यायचा, अधूनमधून यायचा, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि हे जेवढे उमेदवार उभारलेत ना, हे उमेदवार की जो सगळे प्रभागातले उमेदवार हे लोकशाही टिकवण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी उभारले आहेत. ह्यांना कोणाचा फूस नाही आहे. तुम्ही जसे लोकांना फूस लावता ना लढवायसाठी, तसे उमेदवार लढलेले नाही आहेत. आणि हे स्वतःच्या ताकदीवर हिमतीवर लढतायत लोकशाही टिकवण्यासाठी. त्यामुळं तुमच्या पायाखालची वाळू सरकली असेल, तुम्हाला पराभव दिसत असेल समोर, म्हणून तुम्ही हे अशी वक्तव्य करत आहात. प्रचंड असा अजिबात तुम्हाला प्रतिसाद नाही आहे. तुमचा उमेदवार पडले हे लिहून घ्या. मत आहे माझं एकट्याचं नाही. आणि सर्व अपक्ष उमेदवार तुम्हाला त्यांची ताकद दाखवतील. आणि 16 तारखेला तुम्हाला कळेल की कुणाबद्दल कसं बोलायचं असतंय आणि हा पैशाचा माज कसं उतरवते जनता हे तुमच्या लक्षात येईल. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरज शहराध्यक्ष. वॉर्ड नंबर 7 मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना युतीचा अधिकृत उमेदवार. काल या वॉर्डाच्या माजी नगरसेविका तसेच सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका संगीताताई खोत यांनी जे वक्तव्य केलं ते निषेधार्थ आहे. मी सर्वप्रथम या वक्तव्याचा निषेध करतो. अशा मोठ्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींकडनं अशी विधानं होणं हे दुर्दैव आहे. आपण 7 नंबर वॉर्डावरतीच मोठे झालात, इथं निवडून आलात, 25 वर्ष आपण राज्य केलं, महापौर झाला. आणि त्याच वॉर्डातील जनता ज्यावेळेस आमच्यासारखी तरुण मंडळी एकत्र येऊन आपण जो विकास नाही केला त्या विकासासाठी झटण्यासाठी आज महापालिका इलेक्शनमध्ये उतरलेले आहेत. आणि त्यांना जर तुम्ही असं म्हणत असाल तर ती सर्वात मोठा तुमचा गैरसमज आहे, तुमची चूक आहे. आणि हे तुमची चूक येणाऱ्या 16 तारखेला तुम्हाला दिसून येईल. आपल्या लोकांना मोठं तोंड करून आम्ही वॉर्डात हा विकास केला, तो विकास केला, परवा तुम्ही पाणी आलं म्हणून बातमी लावली, नुसतं बोलून दाखवू नये, करून दाखवावं. आज तुम्ही वॉर्डात येऊन स्वतः पत्रकार बांधवांना मी विनंती करतो की वॉर्डातले प्रत्येक घराला तुम्ही विचारावं की तुम्हाला रोज पाणी येते का. 2 दिवसातनं एकदा फक्त तुम्ही 1 तास पाणी सोडता आणि जाहिरात करता आम्ही पाणी आणलं म्हणून. अशी जाहिरात तुमची भाजपची कायमच केली आहे भाजपनं. आणि आम्ही तुम्हाला पण सांगतो, फक्त जाहिरातीवर जोर देऊ नका, कामं पण करा, जेणेकरून लोकांनी तुम्हाला म्हणावं कामं केल्यात. तुम्ही आमच्यावर वेळ आणली इलेक्शन लढवण्याची, ती जर तुम्ही कामं केली असती वेळ पण असते. ह्या येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत तुम्ही फक्त पैशाच्या जोर लढताय, कारण आमच्याकडे निष्ठावंत आहेत, आम्हाला लोक मानणारा वर्ग आहे, आम्ही ग्राउंड लेवलला फिरलोय, लोकांच्या जाणीवा आहेत आम्हाला, आम्ही त्याच भागात राहतोय, लोकांच्या मध्ये फिरलोय. आम्हाला सांगितलं लोकांनी की भाजपनं फक्त विकास हा कागदावरती केलेला आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत या कागदावरचा विकास जनता नक्कीच त्यांना दाखवल्याशिवाय सोडणार नाही.